देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। असोने संसारी जिभे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। पांडुरंगा करो प्रथमा, करो प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा, पांडुरंगा करो प्रथमा, दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया, दुसरे चरण संतादिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरण भव भय दारुणम्, नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम्, कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदरम, पटपीत मानहु तडित रुचि सुचि नौमि जनक सुतावरम। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जिभे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेति। वंशी विभूषित करान्नवनीरदाभात्, पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठा। पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। विठल
नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्याता दंडवत दुसरी वंदू सारजाजी चतुराननाची आत्मजा वाक्सिद्धे पाविजे सहजातीच्या चरणौजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचने पुण्य पावन प्रसन्न होवणे श्रोते जनता माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जनता माझे दंडवत आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला ओम नमो ज्ञानेश्वराय नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आत्मरूप गणेश केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्मा या पंढरीश परमात्म्याच्या साधनेने चालणारा अखिल वारकरी समुदाय या वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानोबराय प्रस्तुत चिंतनाला निवडलेल्या या अभंगाच्या माध्यमातून देवाच्या दरवाजापासून समाधी अवस्थेपर्यंतचा प्रवास कसा करावा याचं चिंतन या अभंगातून अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्याच्या पूर्वी ए बाळा त्याला माहित नाही वाटतं मी मास्तर आहे म्हणून अभंगाचं चिंतन आपल्या पुढे ठेवण्याच्या पूर्वी कार्यक्रमाविषयी अल्पसा परिहार द्यायचा असेल तो असा तुम्हा सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा काही गोष्टी माहीत असल्या तरी पुन्हा पुन्हा सांगायच्या असतात, काही गोष्टी माहीत असल्या तरी सांगायच्या नसतात. माणसं अशी विचित्र आहेत, ज्या गोष्टी सांगायला पाहिजे ते सांगत नाहीत, ज्या गोष्टी नाही सांगायला पाहिजे त्याचा मात्र बोभाटा केल्याशिवाय राहत नाही. ऐका ऐका मायबाप,
एखाद्या गावामध्ये जर चार भावाचं कुटुंब जर गुण्यागोविंदाने नांदत असेल, चार भावाचं कुटुंब जर 40 वर्ष एकत्रित राहत असेल, लोक त्याची चर्चा करत नाहीत आणि वाटण्या झाल्याबरोबर गावात दौंडी कोण देतं याचा पत्ता लागत नाही. पुढे ऐका, एखाद्या गावामध्ये जर हजरीच्या कीर्तनामध्ये 6 कीर्तनकार वेळेला येऊन कीर्तन करून गेले, लोक याची चर्चा करत नाहीत. एखादंच नाराज होऊन गेलं तर त्याचा मात्र बोभाटा केल्याशिवाय राहत नाही. सप्ताहामध्ये 8 कीर्तनकार आहेत, 8 कीर्तनकारापैकी 7 कीर्तनकारांनी यावं, पण एखाद्या कीर्तनकाराला जर अडचण आली नाही आले तर लोक 7 कीर्तनकार आले याची चर्चा करत नाहीत, पण एक का आलं नाही याचा मात्र बोभाटा केल्याशिवाय राहत नाही. ऐका, माणसं चांगल्या गोष्टी बोलत नाहीत, वाईट गोष्टीचा मात्र बोभाटा केल्याशिवाय राहत नाहीत. एक वाक्याच लक्षात ठेवा, वाईट गोष्टीचा बोभाटा करून थोडा ट्रबल कमी करा, वाईट गोष्टीचा बोभाटा करून आपल्या वाणीचं पाप वाढवण्यापेक्षा चांगल्या गोष्टीचा बोभाटा करा, तुमच्या वाणीचं पुण्य वाढल्याशिवाय राहणार नाही. विठाल माहित आहे तुम्हाला हे चिंतन कशामुळे आहे, या चिंतनाचं औचित्य काय आहे, या कीर्तनाचं निमित्त काय आहे, तरी सुद्धा वक्ता या नात्याने माझं सांगणं कर्तव्य आहे. सुंदर पवित्र पुनीत आणि पावन अशा या कळगाववाडी नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेली ही परंपरा आहे. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मोतीराम महाराजांपासून चालत असलेली परंपरा पुढे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुतराम महाराजांनी चालवलेली ही परंपरा, त्याही पुढे वैकुंठवासी गुरुवर्य प्रातस्मरणीय परमश्रद्धेय सुपन काका इसालकरांनी चालवलेली परंपरा, याही आजपर्यंत ही आपली पिढी चालवत आहे. एक सांगेन आपल्याला, आज माझ्यासमोर काही कीर्तनकार असतील, माझा त्यांचा परिचय नसेल, पण त्यांनी सुद्धा या अगोदर या सप्ताहात किंवा या उत्सवात कीर्तन केली असतील. आज आम्ही या गादीवर उभे आहोत याचं खरं श्रेय जर कोणाला जाते तर त्या जुन्या माणसांना जाते. महाराज, जुन्या माणसांना जाते. सांगेन आपल्याला, माणसाने कितीही मोठं होत जावं, फार मोठ्या शिखरावर जात जावं, पण ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना आयुष्यात कधी विसरत जाऊ नये. ऐका, जी माणसं नुसती मोठी होतात पण मोठी होत असताना कुणी मोठं केलं याचं भान ठेवत नाही, त्यांना मी उपमा देतोय हायब्रिडच्या झाडाची. आणि जी माणसं मोठं होऊन सुद्धा उपकाराची जाण ठेवतात त्यांना मी उपमा देतोय ज्वारीच्या झाडाची. ऐका, ज्वारी ही दिसायला सारखी आहे आणि हायब्रिडही दिसायला सारखा आहे, पण दोन्हीच्या धाटामध्ये फरक आहे. बघा तुम्ही, ज्वारी अशी जमिनीतून उगवते, उगवल्यानंतर ती वाढते, 2-5 फूट जी काही चिची जात असेल तेवढी वाढते, आणि वाढल्यानंतर 4-5 फूट गेल्याच्या नंतर ज्वारी अशी खाली झुकते. कणसाच्या रूपात आल्यावर ज्वारी खाली झुकते आणि खाली झुकून त्या धरणी माईला म्हणते, माय, आता जरी मी तुझ्या जवळ राहू शकत नसले तरी मला जाण आहे तू मला खाऊ घातलंस, मला जाण आहे तू मला पिऊ घातलंस, मला जाण आहे तू मला मोठं केलंस. माय, आता जरी मी तुझ्या जवळ येऊ शकत नसले तरी वरूनच मी वाकून नमस्कार करते. असं कोण बोलतंय? ज्वारीचं धाट. ज्वारी. हायब्रिडचं धाट माहितीये तुम्हाला? ते वाकतच नाही महाराज, कुठंच वाकत नाही. ना मायबापाच्या पुढे वागतं, ना गुरुजीच्या पुढे वागतं, ना साधू संतांच्या पुढे वागतं. हायब्रिडच्या धाटाची माणसं कधी दुसऱ्याचा मोठेपणा करत नाहीत. हायब्रिडच्या धाटाची माणसं कधी दुसऱ्याला मोठेपणा देत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ज्या पदावर उभे आहोत त्या पदावर उभं राहण्यासाठी आपल्याला कोणी मदत केली त्याचं सिंहावलोकन करणं फार महत्वाचं आहे. राजकारण माझा विषय नाही, पण एक वाक्य बोलेल. तुम्हाला जर एखादं मंत्रीपद मिळालं असेल, एखादी आमदारकी खासदारकी मिळाली असेल, फार तोरा गाजू नका, फक्त एक करा, ज्या मतदारांनी तुम्हाला खुर्चीवर बसवलंय त्यांना कधी विसरू नका. तुमचं राजकारण ऐकताय?
आज मी या कीर्तनाच्या गादीवर उभा आहे याचं श्रेय जर कोणाला जातंय तर माझ्याही अगोदर ज्या ज्या मंडळींनी या सप्ताहात या उत्सवात परंपरा आपली सेवा केलेली आहे त्या सर्व कीर्तनकाराच्या चरणावरती मी कोटी कोटी प्रणाम करतो। आज गंधर्वासारखी सुंदर गायक आणि सुंदर वादक मंडळ या कीर्तनाला उपस्थित आहेत, आपल्याही सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। तसं या गावामध्ये मी नवीन आहे, अपरिचित आहे, पण आपल्या सर्वांच्या परिचयाचा म्हणा योग, आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आणून देणारे आमचे मित्र, आपल्याच गावचे सुपुत्र, जिल्हा परिषदेला शिक्षक असणारे आमचे संतोषजी सकनुरे, ते आवाज थोडं सकनूर सर यांनी मला 2 दिवसापूर्वीच फोन केला। फार अगोदर तारीख घेतली नाही आणि एवढे अर्जंट फोन आल्यावर मी जातही नाही। मी बी पितृपक्षामुळे रिकामा होतो, म्हणलं चला तेवढंच ओव्हर टाइम। विठ्ठला आम्ही तसं वेळेत निघालो होतो, पण येता येता जंदूरच्या थोडंसं पुढे फार मोठ्या खड्ड्यात आदळली गाडी आणि त्याच्यामुळे ते टायरला कट बसला। तिथून ट्यूब टाकणं वगैरे याच्यामध्ये आमचा अर्धा पाऊण तास गेला आणि थोडंसं उशीर झाला, त्याबद्दल क्षमा मागतो। माझ्याही अगोदर आपल्याच गावाच्या परिसरातले आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराज, विकास महाराजांनी या अभंगाचं चिंतन केलंय। महाराज मला कालपासून फोन करत होते, अभंग कोणता निवडणार? रामचंद्र महाराज महाराजांचे फोन होत होते, अभंग कोणता निवडणार? आपल्या गादीचा नियम आहे की पहिल्या कीर्तनकाराचा अभंग बदलायचा नाही। आणि महाराज हाजरी कीर्तनात लिपरिशन झाली माझी सुरुवातीला, आमच्या वाट्याला 2चे 4चे कीर्तन यायचे नवीन नवीन, आणि कीर्तनकाराने घेतलेला अभंगच आम्हाला पाठ नसायचा। मग त्यावेळेला बरीच परेशानी व्हायची, म्हणून मी महाराजांना सांगितलं होतं काळजी करू नका, मी जरी पहिलं कीर्तन केलं तरी पाठातला अभंग घेतो, म्हणून त्यांनी माझी सोय करून ठेवली, बाकी दुसरं काही नाही। चला, अतिशय अभंग तसा सोपा आहे, अभंग तसा पाठातला आहे, पण लक्षात ठेवा काही गोष्टी पाठातल्या असतात, पण पाठातल्या असून सुद्धा आपल्याला पाठ नसतात। लक्ष देऊन ऐका, काही गोष्टी परिचयाच्या असतात, पण परिचयाच्या असताना सुद्धा त्या गोष्टीचा आणि आपला परिचय नसतो। ऐका ऐका, काही गोष्टी तशा दिसायला सामान्य असतात, पण विचार करायला गेलं तर त्या सामान्य गोष्टीमध्ये सुद्धा असामान्यत्व दडलेलं असते। कधी कधी माणसं दिसायला साधी असतात, माणसं दिसायला लहान असतात, पण असायला फार मोठी असतात। ऐका मायबाप, आपण ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नांदतो आहोत, ज्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीमध्ये नांदतो आहोत, या महाराष्ट्राची संस्कृती, या महाराष्ट्राची धर्म, या महाराष्ट्रातली मंदिरं, या महाराष्ट्रातली कीर्तन भजन जर कोणामुळे जिवंत राहिली असतील तर ते एकाच पुरुषामुळे, त्या महापुरुषाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। जी टॉकीज वरती जेव्हा माझी कीर्तन झाली होती त्याच्यातलं वाक्य आपण ऐकलं असेल, एक वाक्य बोललो होतो, या महाराष्ट्रातली मंदिरं जर सुरक्षित राहिली असतील कोणामुळे तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। या महाराष्ट्रातल्या मंदिरातला देव जर सुरक्षित राहिला असेल कोणामुळे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। या महाराष्ट्रातली कीर्तन भजन आणि या महाराष्ट्रातल्या साधना, या महाराष्ट्रातल्या पूजा अर्चा जर कोणामुळे जिवंत राहिल्या असतील तर त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। माझ्या राजाच्या बाबतीमध्ये एकच वाक्य बोलतो, म्यानाशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातीला, आणि छत्रपती शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला। असा हा राजा शरीराच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलं तर फार धिप्पाड शरीर माझ्या शिवाजी राजांचं नव्हतं। थोडा इतिहास डोळ्यासमोर आणा, ज्या वेळेला त्या दुष्ट दुर्जनाची बोट माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली, अफजल खान नावाचा व्यक्ती ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला येतोय त्यावेळेला अफजल खानाची शरीर यष्टी पहा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शरीर यष्टी पहा, त्या तुलनेमध्ये शिवाजी महाराजांचं शरीर थोडंसं लहान होतं। याच्या पुढे सांगू का महाराज, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक मंत्री होऊन गेले, सध्या ते नाहीयेत, उंचीने फार कमी होते, त्यांचं नाव घेतो मी, स्वर्गीय आर पाटील। छत्रपती शिवाजी राजे असतील, अगर आर पाटील असतील, अशी मोठी माणसं शरीराच्या उंचीने कमी असतील दादा, पण कर्तृत्वाच्या उंचीने फार मोठी आहेत। एक वाक्य लक्षात असू द्या, माणूस शरीराने उंच नसला तरी चालेल,
कर्तृत्वाने उंच असावा। याच्या पुढे बोलतो, माणसाचं शरीराचं पोट मोठं नसलं तरी चालेल, कर्तृत्वाचं आणि सहनशक्तीचं पोट मोठं असावं। जगामध्ये तुमची कीर्ती नाही झाली तर मग आम्हाला विचारा। विठ्ठल पुढची येऊन बसल्यावर आता अवघडच आहे महाराजांचं महाराजांचे रान आगमन बटईनं केलं असतं पण मोबदला मिळत नाही ना वाढवून त्याचं, आणि दुष्काळ पडला बटईनं करू नये काय परवडायचं काही कारण नाही। असू द्या, महाराजांचे आगमन या ठिकाणी आहे। मूळ विषय आपल्या लक्षात घ्या। काय बोलत होतो मी आपल्याला, काय सांगत काय चालू होतं आपलं, म्हणा ना कीर्तन काय ताणच नाही घ्यायचं काही कारण नाही। ऐका, मी हा विषय बोलत होतो, काही गोष्टी दिसायला लहान असतात पण असायला फार मोठ्या असतात। एक दोन उदाहरणं मी आपल्या पुढे ठेवतो मग पुढे चालतो। ऐका, भगवद्गीता नावाचा ग्रंथ दिसायला फार लहान आहे, फार लहान आहे महाराज, फार लहान, पण या भगवद्गीतेची ख्याती, या भगवद्गीतेची महती किती होती याचा एकच प्रसंग आपल्या पुढे ठेवतो, मग लक्षात येईल भगवद्गीता किती मोठी होती। ऐका, शिकागोला सर्व धर्म परिषद भरली होती आणि त्या सर्व धर्म परिषदेसाठी स्वामी विवेकानंद गेले होते। स्वामी विवेकानंद त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जात आहेत आणि गेल्याबरोबर भगव्या कपड्याच्या विवेकानंदाकडे पाहिल्याबरोबर ती माणसं अशी कुत्सित भावनेने पाहायला लागली। एक सांगेन आपल्याला, जुन्या काळामध्ये असू द्या अगर आजही असू द्या, भगव्या कपड्याच्या आणि धोतऱ्या टोपीच्या माणसाकडे लोक जरा कुत्सित भावनेनंच पाहतात, जरा गबाळच समजतात आपल्याला। परवा एका कामानिमित्त मंत्रालयात गेलो होतो मी, धोतर टोपीवर गेलो होतो, ते अधिकारी बोलच नाही गेला, म्हटलं गबाळ आहे, साहजिक आहे, कुठे आपल्याला असं समजतात। भगव्या कपड्यातल्या माणसाला, धोत्र्या टोपीतल्या माणसाला तुम्ही गबाळ समजत असाल, पण एक सांगेल आपल्याला, धोत्राच्या आणि टोपीच्या नादाला लागल्यावर काय होतंय, 2 दिवसातली उदाहरणं तुमच्या लक्षात आली असतील व्हॉट्सअपवर काय काय झाले ते। माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या बाबतीमध्ये काहीतरी अपशब्द काढले आणि ज्या वेळेला महाराष्ट्रातला तमाम वारकरी संप्रदाय एकत्रित येऊन त्या व्यक्तीच्या विरोधात लढायला लागले, त्या व्यक्तीला मी जाहीर माफी मागावी लागली। त्या व्यक्तीचं नाव घेऊन सुद्धा मला कीर्तनामध्ये तशा दुष्टांचं नाव घ्यायचे तरी काय करायचं। मित्र असं म्हणेल, मूर्ख लोकांच्या मताला सन्मान देण्यापेक्षा मूर्ख लोकांच्या मताकडे दुर्लक्ष करणं हाच खरा शहाणपणा आहे। विठ्ठल एकदा वाघाचं आणि गाढवाचं भांडण लागलं। बोलता बोलता वाघ म्हणाला गाढवाला, गवत हिरवं असतं। कोण? वाघ। गाढव म्हणाला, नाही नाही, गवत लाल असतं। अर्धा तास वाद चालला, शेवटी काही निकाल निघेना, शेवटी त्याचा वाद गेला सिंहाकडे, राजाकडे। राजाने दोघांचं मत ऐकून घेतलं आणि दोघांचं मत ऐकून घेऊन राजाने निर्णय दिला। निर्णय फार महत्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका। वाघाचं म्हणणं होतं गवत हिरवा आहे, गाढवाचं म्हणणं होतं गवत लाल आहे। सिंहाने निर्णय दिला, सिंहाने निर्णय असा दिला, लक्ष देऊन ऐका, फार महत्वाचं आहे। सिंह काय म्हणाला माहितीये का? दोघांपैकी खरी बाजू गाढवाची आहे, गाढवाचं खरं आहे, वाघाला 6 महिन्याची जेल। वाघ म्हणला, धडधडी सगळ्या जगाला माहिती आहे गवत हिरवं असतंय, सगळ्या जगाला माहिती आहे गाढव म्हणतंय की गवत लाल आहे, चुकीचं आहे। दुसऱ्या दिवशी वाघ सिंहाकडे गेला आणि सिंहाला म्हणलं, सिंहा बरं निकाल चुकीचा देऊ दे पण मला शिक्षा का? सिंहाने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे, मूर्खाच्या नादाला लागून तुझा वेळ वाया घातला म्हणून तुलाही शिक्षा आहे। विठ्ठल स्वामी विवेकानंद जेव्हा धर्म परिषदेमध्ये जात आहेत आणि भगव्या कपड्याच्या स्वामी विवेकानंदाकडे पाहिलं, विचारलं, कहां से आए हो?
विवेकानंद ने सांगितलं आई एम फ्रॉम इंडिया, मैं इंडिया से हूं, मैं भारत से हूं. आपका धर्मग्रंथ कौन सा है? स्वामीजींनी छोट्याशा आकाराचा धर्मग्रंथ माझी भगवद्गीता त्यांच्या हातात दिली. भगवद्गीता हातात दिल्याबरोबर त्याने ते भगवद्गीता घेतली आणि ती सर्वात पहिल्यांदा भगवद्गीता वर ठेवली महाराज. 2-5 मिनिट झाले आणि काय त्यांच्या मनात आलं कोणास ठाऊक, ती भगवद्गीता उचलली आणि ते मध्ये ठेवली. तिथून भगवद्गीता काढली 10 मिनिटांनी, काय मनात आलं कोणास ठाऊक, मधली भगवद्गीता काढली आणि सर्वात खाली ठेवली. सगळ्या माणसांचं बोलणं झालं आणि सगळ्या माणसाचं बोलणं झाल्यानंतर सर्वात शेवटची संधी स्वामी विवेकानंद मिळाली. माझ्या परमार्थाची सुरुवात मृदंग वादनापासून झालेली आहे. मी कुणी नसल्यावर आता सुद्धा भागवू शकतो, म्हणजे येत नाही पण भागवू शकतो. ज्या वेळेला आम्ही मृदंग वाजवायचो, बरोबर ना सर, मृदंग वाजवत असताना आम्हाला संधी कधी मिळायची सांगू का? सगळ्याच्या चाली झाल्यावर म्हणायचे ये वाजव आरती, बरोबर. बहुतेक जरा म्हणजे वादनाच्या क्षेत्रात जरा कमकुवत असणाऱ्या माणसांना शेवटी संधी मिळते ना. एखाद्या वेळेला जर एखादा गुण कमी असेल तर शेवटचा, एखाद्या वेळेला मना द्रुपद म्हणा तर मना आरती, शेवटची संधी मिळतेच ना महाराज. स्वामी विवेकानंदांना सर्वात शेवटचे काही मिनिट मिळाले. स्वामी विवेकानंद बोलायला उभे राहत असताना दोन्ही पायावरती समभार ठेवून उभं राहिलेले स्वामी विवेकानंद. एक सांगतो तुम्हाला मानसशास्त्राची परिभाषा. माणसाने उभं राहताना असं दोन्ही पायाने समान भार, टाळकरी मंडळी राग मानू नका बरं, दोन्ही पायावर असा समान भार ठेवून उभं राहावं. दोन्ही पायावर समान भार ठेवून उभे राहणारी माणसं आत्मविश्वासाने नटलेली असतात. विवेकानंदाचं फार मोठं साहित्य महाराज. युवकांसाठी प्रबोधनाचे काही पुस्तक आहे ते वाचा. दोन्ही पायावरती ताठ उभे आहेत. मी क्षमा मागून बोलेल, आजच्या तरुणांना 2 तास दोन्ही पायावर समान भार ठेवून उभं सुद्धा राहता येणार नाही महाराज, नाही राहणार. नुसतं म्हणायचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे, पण नाही, आमची एवढी ताकद नाही राहिली. स्वामी विवेकानंद बोलायला सुरुवात करतायत. स्वामी विवेकानंदांचं पहिलं वाक्य आहे, ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. परदेशाच्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये लेडीज अँड जेंटलमन ही संस्कृती जिथे ऐकायला मिळत होती, तिथे बंधू आणि भगिनींनो हे शब्द जेव्हा स्वामी विवेकानंदाच्या मुखातून निघाले, बसलेल्या लोकांनी टाळ्याचा कडकडाट सुरू केला महाराज. एवढ्या टाळ्या वाजल्या. स्वामी विवेकानंदाने विनंती केली, मला थोडस बोलू द्या, वेळ कमी आहे, मला थोडस मत मांडू द्या. स्वामी विवेकानंद बोलायला सुरू करत आहे. बोलत असताना स्वामी विवेकानंद बोलतायत आणि म्हणायला लागले, मी इथे आल्यानंतर माझ्या धर्माचा धर्मग्रंथ भगवद्गीता तुम्ही अगोदर सर्वात वर ठेवली, नंतर ती भगवद्गीता मध्ये ठेवली, नंतर ती भगवद्गीता खाली ठेवली. व्हाय आय डोंट नो, का ते मला माहित नाही. आणि खरं सांगतो, विवेकानंदाच्या जागी जर मी गेलो असतो तर बाहेर सरून मारायला मागत वेळ भरलो नसतो. माझ्या ग्रंथाला अगोदर वर ठेवलं पुन्हा त्याच्या पुढे बोलू का? आमची घेतलेली तारीख जर माग पुढे गेल्यावर आमचं डोकं उठतंय, तर ग्रंथ खाली वर ठेवल्यावर काय होईल महाराज? नाही जमत आम्हाला, नाही जमत. आता उगा एवढं लांबून आलो होतो, तुम्ही भाडं द्यायचं नाहीत म्हणून तिसरं कीर्तन केलं, नाही तर निघून गेलो असतो मी. त्या विरोधाचा भाग सोड. आम्हाला जर तारीख मागे पुढे केली तर राग येतोय. एवढा मोठा ग्रंथ जर 3 जागी ठेवल्यावर किती राग आला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या जीवनात अपमान सुद्धा झाला पाहिजे, माणसाच्या जीवनात दुःख सुद्धा आलं पाहिजे, त्याच्याशिवाय माणूस कधीच मोठा होत नाही. विठ्ठल. एक मिनिटासाठी या वाक्याला जोड देण्यासाठी मी भागवतात जातोय. भागवत हा माझ्या चिंतनाचा विषय. भागवताच्या 4th स्कंदामध्ये ध्रुव बाळाची कथा आहे महाराज. ध्रुव बाळाची कथा आहे. उत्तानपाद नावाचा राजा आहे. त्या उत्तानपादाला 2 बायका आहेत. एका पत्नीचं नाव आहे सुरुची आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे सुनीती. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ माहितीये बाळांनो तुम्हाला? उत्तानपाद आपल्या भाषेत अर्थ सांगतो. उत्तान म्हणजे वर, पाद म्हणजे पाय. आपले पाय खाली आहेत का वर आहेत? बोला ना. खाली.
उत्तानपादाचे पाय वर असतात. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ भागवताच्या परिभाषेतून सांगेन आपल्याला. उन्मत्त झालेला जीव म्हणजे उत्तानपाद. जास्त क्लिअर होईल आपल्याला. आजीच्या भाषेत उत्तानपादाचा अर्थ सांगतो. आजीच्या भाषेत उत्तानपाद कोणाला म्हणायचं सांगू का? आजीच्या भाषेत उतान्या पायाचे. बस एका शब्दात कळेल आपल्याला. एखादा जर माणूस जर जास्त मातल्यासारखा करत असेल ना, ते आजी म्हणते महाराज ते तसलंच आहे. कसलं? उतान्या पायाचं. कळलं ना? उतान्या पायाचं. या उत्तानपादाला दोन बायका, एकीचं नाव आहे सुरुची, दुसरीचं नाव आहे. मी अपमान झालेला फायद्याचा होतो की नाही याच्यासाठी बोलतोय, विषयांतर अजिबात नाही. एकीला एक पुत्र आहे त्याचं नाव आहे उत्तम, आणि दुसरीला एक पुत्र आहे, सुरुवातीला एक पुत्र आहे त्याचं नाव आहे ध्रुव. ध्रुव बाळाचं वय होतं 6 वर्षाचं. 6 वर्षाचा ध्रुव बाळ बापाच्या मांडीवर फिरत फिरत आला आणि बापाच्या मांडीवर बसला. बाळांनो, माझा तुम्हाला प्रश्न आहे. बापाच्या मांडीवर बसणं हा लेकराचा हक्क आहे का गुन्हा आहे? बोला. हक्क आहे. बाळांनो बोला. अरे बापाच्या मांडीवर बसणं हे हक्क आहे का गुन्हा आहे? हक्क आहे. तू किती वेळ बसतो रे बापाच्या मांडीवर? बोल बाळा, किती वेळ बसतो मांडीवर? तू किती वेळ बसतो रे बापाच्या मांडीवर? रोज किती वेळ बसतो? बसतच नाही. खरे बोललो ते महाराज. एक वाक्य बोलू का? तुम्हाला पटणार नाही माझं बोलणं, पटणार नाही पण सांगतो. आमच्या माणसांना गावातल्या कुचरवट्यावर बसून राजकारणाच्या गप्पा मारायला वेळ आहे. आमच्या माणसाला कुचरवट्यावर बसून याच्या त्याच्या निंदा करायला वेळ आहे. मी असं म्हणेल, कुचरवट्यावर बसून दिल्लीच्या गप्पा मारण्यापेक्षा लेकराला मांडीवर घेऊन बसा. म्हातारपणात जर तुम्हाला दुःख आलं तर मग आम्हाला विचारा. नाही महाराज, आज जर तुमच्या मुलाला जर 4 तास मांडीवर घेऊन बसत असाल, म्हातारपणातले तुमचे 40 वर्ष आनंदात जातील. आज जर तुम्ही मुलाला 2 तास मांडीवर घेऊन बसत असाल तर म्हातारपणातले 20 वर्ष आनंदात जातील. आज जर तुम्हाला मुलाला 1 तास घेऊन बसत असाल तर म्हातारपणातली 10 वर्ष आनंदात जातील. आणि आज जर तुम्ही मुलाला मांडीवरच घेऊन बसत नसाल तर तुमचं म्हातारपण जनावराच्या गोठ्यात गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. बाळांनो, उद्यापासून कोणाच्या मांडीवर बसायचं? अरे बोला ना. कोणाच्या? पप्पाच्या. बरोबर, पप्पाच्या. किती वेळ बसायचं? ते म्हणतील बापच भेटत नाही, बसायचं कधी? हे मोठं अवघड आहे. चला, जाता जाता एक प्रार्थना करेन आपल्याला. जाता जाता एक हात जोडून विनंती करेल. मायबाप, मी तुमचा टाइमपास करायला आलो नाही. मला चांगलं ठाऊक आहे, हा झोपेचा वेळ आहे, हा तुमच्या आरामाचा वेळ आहे. आणि आरामाचा, विश्रांतीचा वेळ तुम्ही आमच्यासाठी देताय. मी तुमचा अजिबात टाइमपास करणार नाही. फक्त माझी विनंती आहे, आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई जर कोणती असेल तर तुमची मुलं आहेत. कुडी कन्या
कशी आहेत, आपली लेकरं कशी आहेत, ही खरी आपल्या आयुष्यातली कमाई आहे महाराज. बरं का, मी पैसे कमवू नका असं म्हणणार नाही, पैसे जरूर कमवा, पण पैसे कमवत असताना थोडंसं खऱ्या संपत्तीकडेही लक्ष द्या. चला पुढे. सुनीतीला एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे ध्रुव. सुरुचीला एक पुत्र आहे, त्याचं नाव आहे उत्तम. 6 वर्षाचं लेकरू बापाच्या मांडीवर बसलं. तिकडून त्याची आई धावत धावत आली. एवढ्या जोरात आली, 6 वर्षाच्या चिमुकल्या लेकराला हाताला धरलं, जोरात ढकललं. ओठ! बापाच्या मांडीवर बसण्याकरता सुरुचीच्या पोटी जन्म घ्यावा लागतो, सुनीतीच्या पोटी नव्हे. 6 महिन्याच्या लेकराला एवढ्या जोरात ढकललं महाराज, एवढ्या जोरात ढकललं, चिमुकल्या लेकराचा कोपरा फुटला, चिमुकल्या लेकराचं डोकं फुटलं महाराज. गुडघ्यातून रक्त व्हायला लागलं. रडत 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 ते लेकरू आईकडे आलं. आणि आईकडे आल्यानंतर आईला आवाज दिला, मा मैया. बोलो बेटा. ए आई बघ ना माझ्याकडे. आईने विचारलं, काय झालं रे बाळा, कुठे पडला? ध्रुव बाळा म्हणला, आई पडलो नाही, मला पाडलंय. एक वाक्य बोलू का? माणसं पडत नाहीत. जोडून पुढचं एक वाक्य बोलतो. समाजाची रीतच असे महाराज, जे उभे आहेत त्यांना पाडण्याचा प्रयत्न करतात, जे पडलेले त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. बघा तुम्ही, असंच आहे ना. जे उभे आहे त्याला आडवं पाडतात, बरोबर ना. आणि जे आडवं पडलेले त्याला सगळे म्हणतात, आता उठ रे बाबा. उभा असणाऱ्याला पाडता आणि पाडलेल्याला पडलेल्याला पुन्हा उठवता, ही समाजाची रीत आहे. त्याच्या पुढचं एक वाक्य बोलेल, जिथं लोक पाडतात तिथं उभं राहायचंच कशाला? बरोबर, तिथं उभं राहायचंच नाही, मग कुठं उभं राहायचं? तेथे जिथे जगाचा मालक भगवान परमात्मा उभा असतो तिथे. एक वाक्य बोलतो आपल्याला, जगातलं कोणतंही पद असू द्या, त्या पदाचा काळ संपला की त्याच्या मागे एक शब्द लागतो, त्याचं नाव आहे माझी. बरोबर ना. सरपंचाचा 5 वर्षाचा काळ संपला की माजी सरपंच, आमदाराचा काळ संपला की माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री, माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान. पण आजपर्यंत एका तरी कीर्तनकाराला माजी महाराज, माजी हभप हा शब्द लागला का महाराज? नाही. वय झाल्यावर माणसं बोलवत नसतील, घरी बसून असेल सोडून द्या, पण आजपर्यंत कीर्तनकार कधी माझी होत नाही. म्हणून नको तिथे उभारण्यापेक्षा कथा कीर्तनात उभारा, आपल्या जीवनाचं सार्थक होईल. विठ्ठल.
आईला चिमुकलं लेकरू बोलतंय. मी अपमानाचा विषय बोलतोय, अपमानाचा विषय अंतर अजिबात नाही. आईला बोलतोय, आई मी पडलो नाही का, मला पाडलंय. बाळा कुठे पडला रे, कुठे पाडलं सांग. ध्रुवाने सांगितलं, आई सुरुची नावाची सावत्राई आली आणि तिने मला ढकललं ग आई. आई पहा ना आई माझा कोपरा फुटलाय. ए आई, आई माझा गुडगाई फुटला ग आई, माझ्या डोक्यातून रक्त वाहते. आईने अंगावरची साडी टरकन फाडली, लेकराच्या अंगावर गुंडाळली. बरेच बापा आमच्या आक्षेप घेतात, म्हणतात महाराज आईविषयी जास्त बोलता, बापाविषयी जरा बोलत नाहीत, पण तुम्ही कधी धोतर फाडत नाहीत लेकरासाठी, म्हणून आम्ही आईसाठी बोलतो महाराज. बैठकीमध्ये जर लेकरू घाण करून आलं तर बाप कधी धोतराने घाण पुसत नाही, पण चार माणसामध्ये किती भारीची साडी असू द्या, माई कधी साडीची पर्वा करत नाही. बापाचं प्रेम आहे पण वेगळ्या प्रकारचं आहे आणि माईचं प्रेम वेगळ्या प्रकारचं आहे. चला पुढे. आईने अंगावरची साडी फाटली, चिमुकल्या अंगात लेकराच्या अंगावर गुंडाळली आणि मग ध्रुव बाळ आईला विचारतो, मा आई काय बाळा, माझा एक प्रश्न है, मेरा एक सवाल है माँ. बोलो कौन सा सवाल है. पिताजी की गोद में बैठना बेटे का अपराध होता है. आई बापाच्या मांडीवर बसणं हा पोराचा अपराध आहे. नाही रे बाळा, तो तर तुझा हक्क आहे, आणि हक्क जर असेल तर मला ही शिक्षा का मिळाली सांग. चिमुकल्या लेकराला जवळ घेतलं, बाईने सांगितलं, बाळा ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते अस जावे समाधान. चित्ते अस जावे समाधान. बाळा अरे कुणी उठवलं तरी नाराज होऊ नको, भगवंताने जसं ठेवलं तसं राहा. चिमुकल्या लेकराने प्रश्न पडला. सावता महाराजांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं, समयासी सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे. चिमुकल्या लेकराने आईला प्रश्न विचारला, आई काय बाळा आपल्याला देव ठेवतो. हो. कुठे असतो तो देव. आईने सांगितलं स्वर्गात. मला मिळवायचं, मला भेटायचं त्याला. आईने सांगितलं वनात जावं लागतंय. 6 वर्षाचं लेकरू माईच्या पाया पडतंय, घराच्या बाहेर निघतो महाराज. जाताना वाटेत नारदांची भेट होते. नारदाने विचारलं कहाँ जा रहे हो. ध्रुव कहता मैं भगवान को पाने के लिए जा रहा हूं. भगवंताला भेटण्यासाठी या वयात अरे शक्य नाही, परत जा. ध्रुवाने विचारलं नारदांना, नारद महर्षी साधू संत लोकांना परमार्थाला लावतात आणि आम्ही परमार्थाला निघालेल्या माणसाला तुम्ही घरी पाठवता, शोभतं काय तुमच्यासारख्या माणसाला. म्हणल्यावर नारदाने खालीच मान घातली. एक लक्षात ठेवा, मूर्खांना काठीचा मार असतो पण शहाण्यांना शब्दाचा मार असतो. शोभतं का तुम्हाला असल्या चाली म्हणायला. म्हणल्यावर किती मोठा अपमान आहे महाराज, किती मोठा अपमान. एखाद्या माणसाने नुसतं महाराज हे शोभतं का तुम्हाला, किती मोठा अपमान आहे महाराज. आत्महत्या करायला वाटेल ना महाराज. मूर्खांना काठीचा मार असतो पण शहाण्यांना शब्दाचा मार असतो. नारदाने खाली मान घातली, चिमुकल्या लेकराला विचारलं, बाळा तपश्चर्या करतोयस. कशी तपश्चर्या करणार, मंत्र लागतो त्याला. ध्रुव बाळा मला माहित नाही, सांगा कोणता मंत्र आहे. आणि त्यावेळेला ध्रुव बाळाला 12 अक्षराचा मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते वासुदेवा. 12 अक्षराचा हा मंत्र ध्रुव बाळाला दिला. ध्रुव बाळाने साधना केली, भगवान प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यानंतर मग भगवंताने विचारलं ध्रुवाला, काय पाहिजे तुला सांग. ध्रुवाने सांगितलं, बाबा भगवान बापाच्या मांडीवर बसलो होतो तर आईने उठवून लावले, मला अशा ठिकाणी बसवा. अटळपती बाळ बैसविला ध्रुव. अटळपती बाळ बैसविला ध्रुव. विराजा सागर उपमान्यो हो. विराजा सागर अटळपती बाळ बैसविला ध्रुव.
मला आढळ पदावरती बसवलं. आता माझा प्रश्न आहे, लक्ष देऊ नाही का? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, विचारू ना? सांगा, ध्रुवाला आईने मांडीवरून उठवलं, हे चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. जर ध्रुवाचा अपमान जर माईने केला नसता, जर ध्रुवाला जर आईने मांडीवरून उठवलं नसतं, तर ध्रुव बाळ एवढ्या मोठ्या पदाला गेला असता नाही. म्हणून माणसाने वाईटानी हे तो दाविले चांगला. वा, वाईट असू द्या अगर भलं असू द्या, त्याला चांगलं म्हणत जावं आणि स्वीकारावं. जो महाराज लक्षात ठेवा, मी कशासाठी बोलतोय? विवेकानंदाच्या प्रसंगावर मी थोडस बाजूला गेलो. स्वामी विवेकानंदाच्या धर्मग्रंथाचा हा झालेला अपमान, बरोबर ना? 3 ठिकाणी जागा बदलली, विवेकानंदाने सहन केला. आणि मग विवेकानंद बोलतायत, बोलत असताना बोलायला लागले, अगोदर माझी भगवद्गीता तुम्ही सर्वात वर ठेवली, म्हणजे सर्व ग्रंथाच्या कलशाचं स्थान, शिखराचं स्थान माझ्या भगवद्गीतेला आहे. नंतर तुम्ही भगवद्गीता उचलली आणि मध्ये ठेवली, म्हणजे सर्व ग्रंथाचा मधला ग्रंथ, गाभा ग्रंथ, हृदयस्थ ग्रंथ माझी भगवद्गीता आहे. आणि नंतर तुम्ही भगवद्गीता खाली ठेवली, म्हणजे सर्व ग्रंथाचा मूळ ग्रंथ माझी भगवद्गीता आहे आणि बाकीचे ग्रंथ त्याच्यावर आधारित आहे. कळलं? हे महत्व स्वामी विवेकानंदांनी कळगावाडीत सांगितलं नाही. बोला ना. नाही. नाही. परभणी जिल्ह्यात सांगितलं नाही. परभणी जिल्ह्यात नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर हे सांगितलंय शिकागोच्या धर्म परिषदेत. विवेकानंद बोलायला लागले, हे सांगू का? गावात आपले मोठेपणा कुणी गाईल, दुसऱ्या गावात जाऊन आपलं मोठेपणा गायला पाहिजे. सांगू पुढे. मागच्या काही दिवसामध्ये भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांनी आमच्या देशात आलेल्या आतंकवाद्याचा नाही, तर त्यांच्या भूमीमध्ये जाऊन आतंकवाद्याचा खात्मा केला. ही ताकद हिंदुस्थानाच्या जवानामध्ये आहे, ही ताकद भारताच्या भूमीमध्ये आहे, ही ताकद भारताच्या युद्ध सैनिकाच्या या क्षमतेमध्ये आहे. आपल्यामध्ये आल्यानंतर मारू तो विषय वेगळा राहिला, पण समोरच्या शत्रूच्या भूमीमध्ये जाऊन युद्ध करून तिथे आमची बाजू मांडण्याची ताकद माझ्या भारताची आहे. सांगू का महाराज, आपण भाग्यवान आहोत. मेरे देश की धरती सोना उगले उगले ही भारताची भूमी आहे. सांगू का, भारताचा अभिमान असला पाहिजे, असला पाहिजे. कशी ही भारताची भूमी सांगू का? जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया धरती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. डाल डाल पर सोने की चिड़िया धरती बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम.
भारताच्या भूमीची ही ताकद आहे महाराज. आपण नशीबवान आहोत, आपण भाग्यवान आहोत की भारताच्या भूमीत जन्माला आलो. पवित्र ते पूळ पावन देश. पवित्र ते पूळ पावन पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. थोडी टाळकरी बांधवांना विनंती आहे, थोडंसं मला बोलू द्या, म्हणजे प्रमाण भरपूर होते, थोडंसं वेळेचे भान आपल्याला ठेवायचं आहे. चला, काय चालू होतं आपलं? भारताच्या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. परदेशाच्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्वामी विवेकानंदांनी गीतेचं महत्व सांगितलं. मी यासाठी बोलतोय, भगवद्गीता तशी दिसायला फार लहान आहे महाराज, फार लहान आहे. भगवद्गीतेची जर लहान प्रिंट जर पाहिली तर काड्याच्या पेटीमध्ये बसते एवढ्या आकाराची भगवद्गीता आहे महाराज. दिसायला भगवद्गीता अतिशय लहान आहे, पण व्यापकत्वाच्या आणि विचाराच्या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलं तर भगवद्गीता फार मोठा आहे. भगवद्गीता फार मोठा ग्रंथ आहे. हो, हो, हो. वेद केले फोल. बोलू द्या थोडस. भगवद्गीता जशी लहान आहे तसाच हरिपाठ सुद्धा लहान आहे महाराज. विचारच करायला गेलं तर 27-28 अभंगाचा हरिपाठ, बरोबर आहे? 28 अभंगाचा हरिपाठ. तसं विचार करा, दिसायला आकाराने फार लहान आहे, पण विचार करायला गेलं तर फार मोठं आहे महाराज, फार मोठं आहे. मी तर असं म्हणेन, अभंगाच्या या हरिपाठातल्या एका अभंगाचं चिंतन करताना कितीतरी ग्रंथ उघडावे लागतात महाराज. 7-5-3 दशकांचा मेळा याचं चिंतन करायला मला धोंडा महाराज देगलूरकरांनी हरिपाठ विवरण नावाचा फार सुंदर ग्रंथ लिहिलाय. जर शक्य असेल तुम्ही वाचा, सुंदर विवेचन केले महाराज. एका अभंगाच्या एका तत्वाचा एकाचा विचार करत असताना अनेकांचे जीवन संपले पण अभ्यास पूर्ण झाला नाही. एवढा सुंदर हरिपाठ, आणि या हरिपाठातला पहिला अभंग महाराजांनी सेवेकरता निवडलेला आहे आणि त्याच्यावर मला आज बोलायचं आहे. एक वाक्य बोलेन आपल्याला. घराचा असू द्या अगर देवळाचा असू द्या अगर देहाचा असू द्या, दरवाजा फार महत्वाचा असतो. मी असं म्हणेल, घराचं घरपण जर कशामुळे कळत असेल तर ते घराचं घरपण करते घराच्या दरवाजामुळे. सांगेन आपल्याला, जुन्या काळातली माणसं जर एखाद्या घरी जर पाहुणा आला तर पाहुणा आल्यानंतर त्या पाहुण्याला घ्यायला दरवाजाच्या बाहेर यायची, अशी कडकडून मिठी मारायची, गळा भेट घ्यायची आणि हाताला धरून मध्ये आणायची. जुन्या काळातली माणसं. नंतर बदल झाला. जुन्या काळातली माणसं दरवाजापर्यंत येणं बंद झालं. कडकडून मिठी हे तर संपलं. एक सांगेन आपल्याला, जसं माणसाचं उत्पन्न वाढलं, जसं माणसाकडे पैसा आला, तसं माणसाचं प्रेम संपुष्टात आलं, नष्ट झालं महाराज. 10 वर्षापूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती. कीर्तनाला मी 5 वाजता जात होतो आणि सकाळी 8 वाजता जात होतो. 8 वाजता निघून जात होतो, म्हणजे 5 वाजल्यापासून ते सकाळच्या 8 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 15-20 तास आमचे त्या गावात जायचे. 4 माणसं जोडल्या जायचे, चहा पाणी आमचं लोक ऐकायचे. आता रात्रीच्या कीर्तनाला आम्ही 8च्या आत गावात जात नाहीत आणि 12च्या नंतर थांबत नाहीत. फक्त पाकिटापुरता आमचा संबंध गावाशी राहिलाय, बाकी काही संबंध नाही. आज पैसा आहे पण प्रेम नाहीये. जसं माणसाकडे पैसा येतो तसं माणसाचं प्रेम कमी होते महाराज. माणसं जुन्या काळातली माणसं परिस्थितीने गरीब होती दादा, पण प्रेमळ फार होती महाराज. बस स्टँडवर आल्यावर बसमध्ये बसली तरी माणसं रडायची, डोळे भरून आणायची. आता गेलास का, जा मग, गेल्यावर फोन कर म्हणते फक्त, बस एवढंच. गेला सांगू तुम्हाला,
कीर्तनकाराला सुद्धा सकाळी जाताना असे 5-50 माणसं वाट लावायला असायची आणि जाईपर्यंत मग शेजारच्या गावात निरोप घ्यायचे, महाराज किती वाजता पोहोचले. आम्हाला फक्त यायच्या अगोदरच लोक फोन करतात, किती वाजता येणार किती वाजता येणार. जाताना कोणी फोन करत नाही, उलटलं का पलटलं का धडकलं मला काही घेणदेण नाही. पैसा आला प्रेम संपलं. जुन्या काळातली माणसं दरवाजापर्यंत यायची, नंतर ते कडकडून मिठी बंद झाली. फार झालं तर दरवाजात येऊन नमस्कार करायचा, नंतर तेही बंद झालं. दरवाजावरच लोकांनी लिहिलं शुभ लाभ, नंतर तेही बंद झालं. दरवाजावर लोकांनी लिहिलं वेलकम, नंतर तेही बंद झालं. कुठानाच नको म्हणली ती बाई अशी उभी केली नमस्कार करणारी ते दरवाजा, बस अशी उभी असते. आता दरवाजाहून तेही गेलं, दरवाजावर नवीनच बोर्ड आलाय, कुत्र्यापासून सावध राहा. आतल्या का बाहेरच्या मला नाही माहिती. दरवाजा फार महत्वाचा आहे आणि दरवाजामध्ये राहून जर चुका केल्या तर परिणाम काय होतं याच्यासाठी थोडं आणखीन भागवताकडे घेऊन जातो. भागवत हा माझ्या चिंतनाचा विषय महाराज, येणारच ते भागवत इकडून तिकडून माझ्या पुढे. देवाच्या दरवाजामध्ये 2 द्वारपाळ होते दरवाजात. एकाचं नाव होतं जय आणि दुसऱ्याचं नाव होतं विजय. सनकादिक ऋषी देवाच्या दरवाजात आले. सनकादिक ऋषीने त्या द्वारपाळांना विनंती केली, आम्हाला जाऊ द्या रे देवाच्या दर्शनाला. नाही जाऊ दिलं महाराज. पुन्हा विनंती केली, अरे जाऊ द्या. नाही जाऊ दिलं. आणि मग सनकादिक ऋषीने शाप दिला, देवाच्या दरवाजात राहून सुद्धा जर नालायकपणा जर करत असाल तर तुम्हाला आमचा शाप आहे, 3 जन्म राक्षस व्हाल. 3 जन्म. देवापासून लांब असणाऱ्यांनी कसंही वागलं तरी चालेल, पण कमीत कमी देवाच्या दरवाजात असणाऱ्याने तरी चांगलं वागावं ना. याच्या पुढे सांगू का, जगाच्या मालकाच्या भेटीमध्ये सुदाम्याला सुद्धा बराच अंतर ठेवलं महाराज. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो ए गरीब सुदामा करीब आ गया. सुदाम देवाने द्वारपाळांना धावा केला, अरे जाऊ द्या मला भगवंताला भेटायचंय. काय ताकद असेल तर देवाचं प्रेम सांगू का महाराज. द्वारपाळांनी सोडलं नाही, पण जेव्हा द्वारपाळांनी सांगितलं देवाला, देवा राजाधिराज भगवान द्वारिकाधीश की जय हो, आपको मिलने के लिए कोई तो सुदामा नाम का ब्राह्मण आया. सुदाम्याचं नाव ऐकल्याबरोबर भगवंताला घेऊन या म्हणले नाहीत महाराज. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मेहमान कैसा अजीब आ गया है. जगाचा मालक भगवान परमात्मा दरवाजाला येतोय आणि सुदाम देवाला असं खांद्यावर उचलतो. मला काय ताकद असेल तर सुदामाची खांद्यावर घ्यावं, आणि खांद्यावर नुसतं घ्यावं नये तर स्वतःच्या सिंहासनावर जो बसवावं, सोन्याच्या सिंहासनावर. आणि सोन्याच्या सिंहासनावर बसल्यावर सुदाम देवाने असं अंग चुरून बसावं. आपण खेड्यातली माणसं जर परभणीला मोठ्याच्या घरात गेलो आणि त्या सोफा सेटवर बसल्यावर मित्र असं अंग चुरूनच बसतो. मोठ्याच्या घरात गेला सुदाम बरोबर आहे ना, ते सोफा सेट असं अंग चुरूनच बसते महाराज. लय परेशानी. माझी मी तर मोठ्याच्या घरी जातच नाही. गेल्यावर ते बाथरूम मध्येच पहिली परेशानी सुरू होते माझी. ते खालचा नळ चालू करताना वरचं शावर सुरू होते. माझीच नाही तुमची होते, उगा सांगत नाही तुम्ही. मग काय झालं विठाला. ज्या वेळेला सुदामा असा अंग चोरू बसला, भगवान म्हणले, अरे नीट बसलं सुदामा, काय झालं. मग ते भगवंताने फार संवाद केला. सुंदर संवाद करता रुक्मिणीला सांगितलं पाणी आण. रुक्मिणीला आणायला उशीर झाला. मग तेवढ्यात देवाने स्वतःच्या डोळ्याच्या अश्रूने पाय धुतले. देख सुदामा की दीनदशा, करुणा करके करुणा निधी रोई, पाणी परात को हात छियो नाही, नैनन की जल से पगद होई. डोळ्याच्या अश्रूच्या पाण्याने पाय धुतले. पाय धुता देवाच्या लक्षात आलं की याच्या पायात काटे आहेत. सुदामा तुझ्या पायात काटे आहेत रे. हो देवा, येता काटे मोडले. सुदामाचे काटे काढण्याकरता रुक्मिणी मातेला सांगितलं, हे रुक्मिणी थोडीशी सुई लाचकन टाचणी काहीतरी आण. तिने आणायला 2 मिनिटाचा उशीर झाला. तेवढा वेळ सुद्धा देवाला थांबवलं नाही, लगेच सुदामाचा पाय उचलला. काय ताकद असेल महाराज. जगाच्या मालकाने पाय उचलला आणि जगाचा मालक भगवान परमात्मा सुदाम्याच्या पायातले काटे काढतोय. कसा काढतो माहितीये तो? दातांनी काठी काढतो महाराज, दातांनी. एवढी मोठी ताकद ज्या सुदाम्याची होती, त्या सुदाम्याला सुद्धा देवाच्या दरवाजातल्या लोकांनी मूर्खपणा केला, अडवून ठेवलं. देवाच्या दरवाजातले जय आणि विजय नावाचे 2 द्वारपाळ आहेत, पण त्या द्वारपाळाने मूर्खपणा केला आणि राक्षस व्हावं लागलं. आणि हे टाळण्याकरता कदाचित ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला म्हणत असतील, अरे बाबा
ते माणसं देवाच्या दरवाजात राहून सुद्धा उद्धरून गेले नाही, 3-3 जन्म भोगावे लागले. मी सांगतो तसं देवाच्या दरवाजात तुम्ही उभे राहिला द्वारी देवाची हे द्वारी देवाची हे द्वारी देवाची हे द्वारी द्वारी उभा क्षण भरे तेने मुक्तिचारी साधिलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाची चर्चा आपण करत आहोत. वेळेनुसार आपण विठोबा रुक्माईचं भजन घेतलं. काळजी करू नका, पुढे जाणार नाही. एक वाक्य बोलेन आपल्याला. लोकांनी थांबवा म्हणून बोलत राहणं हा माझा म्हणेपर्यंत बोलत राहणं हा माझा स्वभाव नाही. एक सांगू आपल्याला, जेवायला वाढत असताना लोकांनी नको नको म्हणेपर्यंत कधी जेवायला वाढायचं नसतं.
जेवणाचं सूत्र सांगू का? जेवायला वाढणारा माणूस हळूच म्हणत असतो बघा. तुम्ही जेवायला वाढल्यावर मला वाटतं आमचं राहिले आता काही एकादशी सुरू झाली का? नाही ना? म्हणजे आहे ना जेवायला आहे म्हणूनच विचारला. जेवायला बसल्यानंतर जो जेव घालणारा माणूस असतो ना तो काय म्हणतो माहितीये का? काय म्हणतो? महाराज सावकाश होऊ द्या. सावकाश होऊ द्या म्हटलं की आमची येडपट माणसं आणखीन येऊ द्या म्हणतात. पण व्याकरण दृष्ट्या सावकाश या शब्दाचा अर्थ असा आहे स अधिक अवकाश. स म्हणजे सहित, अवकाश म्हणजे जागा. म्हणजे जागे सहित जेवा. नाही कळलं? जागा ठेवून जेवा म्हणजे सावकाश जेवा. शहाण्या माणसाने जेवायला वाढत असताना जेवणाऱ्याच्या पोटात थोडीफार जागा राहावी एवढं वाढावं. कीर्तनकारांनी सुद्धा लोकांना ऐकण्याची इच्छा राहावी एवढंच बोलावं. विठ्ठल कीर्तनामध्ये मध्यंतराचं भजन झाल्यानंतर चाल घेण्याची परंपरा आपल्याकडे आहे. पण आज सगळे टाळकरी समजदार असल्यामुळे कोणी चालीबद्दल भांडत नाही. आमच्याकडचे लातूर जिल्ह्यातले टाळकरी चालीबद्दलच भांडत राहतात, इकडचे नाही. आणि इकडं आल्यावर असं म्हणतो, तिकडं गेल्यावर इकडचं म्हणतो. हे ठरलेलं आहे माझं. चला आज आपली सगळी गुणवान टाळकरी मंडळी तुमच्या सर्वांच्या परवानगीने मधली चाल झाली असं गृहीत धरू आपण. माऊलीचं भजन झाल्यानंतर आपण पोस्टपोन करूया. तसंही चाल फार महत्वाची असते महाराज. कीर्तनातले असू द्या अगर जीवनातले असू द्या, चाल फार महत्वाची. एका गावाला मला कीर्तनाला जायचं होतं, गाडी नव्हती, एसटीनं गेलो. बसने गेलो. त्या बसने गेल्यानंतर त्या गावच्या पाठीवर उतरलो आणि चालत निघालो. एक माणूस शेतात काम करत होता. त्यांना विचारलं, बाबा मला अमुक अमुक गावाला जायचं, किती वेळ लागेल? ते काय म्हणलं माहिती का? चालायला लाग. एवढा रगेल माणूस आहे का? परभणी जिल्ह्यातला आहे का लातूर जिल्ह्यातला का सातारा जिल्ह्यातला? मी आपलं खाली मान घातली आणि चालायला लागलो. इथून ते मंदिरा एवढ्या अंतरावर एक 10-5 पावलं, मी 5-25 पावलं चालल्यावर त्याने त्याच्या शेतातलं काम बंद केलं. त्याचं काम बंद केलं आणि माझ्याकडे आलं. मला कुठं जायचंय? मला अमुक अमुक गावाला जायचं. 1 तासात जातो म्हणलं. तू 1 तासात? म्हणलं बाबा अगोदर मी तुम्हाला विचारलं होतं किती वेळ लागेल, तुम्ही सांगितलं नाही. नंतर तुम्ही तुमचं काम बंद करून माझ्याकडे येऊन सांगितलं 1 तासात जाईल. असं कसं काय? ते मला तसं नाही. मी अगोदर तुझी चाल बघितली. नाही कळलं? मी अगोदर तुझी चाल बघितली मग वेळ सांगितला. कळलं ना? माणसाच्या चालीवरून ठरतं माणूस किती वेळात पोचणार, आणि कीर्तनातल्या चालीवरून ठरतं कीर्तन किती वेळात संपणार. विठाला नुसती चालच चांगली असून चालत नाही महाराज. बऱ्याच गोष्टी चांगल्या पाहिजेत. सांगू आपल्याला, नुसती चाल चांगली असून चालत नाही महाराज. मृदंग स्वरात पाहिजे, वाजवणारं तसं पाहिजे, गाणार तसे पाहिजे, साऊंड सिस्टम तशी पाहिजे, मग त्या चालीचा आनंद आहे. बरोबर. नुसती चाल चांगली आहे पण बाकीच्या गोष्टी अनुकूल असल्यावर नाही जाणवत महाराज. सांगतो 2 मिनिटात. एका गावात एक कुत्र्याची आणि गाढवाची शर्यत लागली. कुत्र्याची आणि गाढवाची. म्हणजे परभणीला अगोदर कोण जाते, दोघांची शर्यत लागली. बाळानं तुम्हाला कुत्र माहित आहे? कुत्र माहित आहे? कीर्तनाला येत असतं? हा बोला ना. कीर्तनाला कोण येतं? बोला ना. माणसं कोण येत नाहीत? कोण येत नाहीत? चला, ज्यांना कळलं ते हसले, ज्यांना नाही कळलं ते विचार करत बसले. कुत्र्याची गाढवाची शर्यत लागली. म्हणजे परभणीला अगोदर कोण जातं? जोरात कोण पळतंय? कुत्र का गाढव? जोरात कोण पळतं? हा कुत्र. कुत्र म्हणला मी 1 तासात जातो, गाढव म्हणला मी अर्ध्या तासात जातो. दोघांनाही सोडलं. 1, 2, 3 म्हणलं. मी गाडीत बसलो, बस स्टँडला जाऊन थांबलो. बघू म्हणलं आता कोण अगोदर येतो. 1 तासात तर कुणीच आलं नाही. 3 तासात गाढव आलं महाराज. 4 तास झाले तरी गाढव आलं नाही. रात्रीचे 12:50 झाले तरी गाढव आलं नाही. किती झाले? ते कुत्र नाही, थोडा फरक पडला. 58 झाले वाटते. 12:58 झाले तरी कुत्रा आला नाही. बरोबर 1 वाजता कुत्रा आलं बस स्टँडला. मी तिथंच होतो. मी त्याला कुत्र्या, आता कुत्र्याला कुत्र्या नाही तर कसे बैठकीत लय मोठं मोठं बोलत होता सर. मला वाटतं काही माणसं बैठकीत लय मोठं मोठं बोलतात. बोलूच का पुढे?
मोठे मोठे महाराज घ्या, नुकती करा, मंडप चांगला लावा, कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, गावाची शान वाढली पाहिजे. काला झाला तरी पट्टी देत नाहीत. आमच्याकडचं सांगतो, इकडचं नाही. मी त्याला म्हणलं, मी आमच्याकडचं सांगतो, इकडचं अजिबात नाही. मी त्याला म्हणलं कुत्र्याला, अरे लय मोठं मोठं बोलत होता, 1 तासात येतो ना अर्ध्या तासात येतो, तुझ्या आधी गाढव आलं. ते म्हणलं महाराज गाढवाच्या आधी आलो असतो, माझीच जात आडवी आली. एक वाक्य बोलू का? हे कुत्र्याचं सांगायला हो तुम्हाला, कुत्र्याचं सांगायला आलो हो एवढ्या लांबून मी. महाराजाला स्वर नाही, कोण म्हणतं? बोला ना. हे आमचीच जात. टाळकरी चांगले नव्हते, कोण म्हणतं? आमचीच जात ना, बाकीच्या जातीला काही घेणं देणं नाही, आपलीच जात आम्हाला आडवी आहे. मी असं म्हणेल, आपल्या जातीने आम्हाला अडवण्यापेक्षा आपल्या जातीने जर आम्हाला सहकार्य केलं तर ही जात जगामध्ये फार मोठी झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याचे पाय ओढण्यापेक्षा, दुसऱ्याला अडवण्यापेक्षा थोडंसं सहकार्य करणं फार महत्वाचं आहे. चला आपण चालीवरून पुढे गेलो होतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधिल्या. देवाच्या दरवाजात एका क्षणाची भाषा बोलतायत. ऐका, राजा परीक्षितीचा उद्धार 7 दिवसात झाला, खटवांगाचा उद्धार 1 तासात झाला. ज्ञानोबारांना 1 तास आणि 7 दिवस फार जास्त वाटतात, ते एका क्षणाचा विषय बोलतात. भागवतामध्ये मैत्रेय ऋषींनी क्षणाची परिभाषा सांगितली. मला क्षण कशाला म्हणावं, त्रुटी कशाला म्हणावं, लव कशाला म्हणावं, निमिष कशाला म्हणावं, प्रहर कशाला म्हणावं, दिवस कशाला, हे रात्र, पक्ष, मग 2 पक्षाचा 1 मास, 2 मासाचा 1 ऋतू, अशा 3 ऋतूचा 1 आयन, 2 आयनाचा 1 वर्ष, अशी कालगणना भागवतामध्ये मैत्रेय ऋषींनी फार सुंदर पद्धतीने सांगितले. देवा ज्ञानोबा बोलतात, माऊली बोलतात, 1 क्षणभर फक्त देवाच्या दरवाजा जर तुम्ही उभे राहिलात तर 4 मुक्त्या प्राप्त होतात. पहिली आहे स्वरूपता, दुसरी आहे समीपता, तिसरी आहे सलोकता आणि चौथी आहे सायुज्यता. या 4ही मुक्त्या तुम्हाला प्राप्त होतात, पण हे करत असताना तुम्हाला मुखाने काहीतरी म्हणावं लागेल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा, हरिमुखे
दुसऱ्या चरणाची चर्चा ज्ञानोबा करतायत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पहा, मराठी व्याकरणाचा नियम असा आहे की एक शब्द पुन्हा पुन्हा आला तर त्याला द्विरुक्ती नावाचा दोष आहे. बघा तुम्ही, एक शब्द पुन्हा पुन्हा चालत नाही, नाही चालत. बरंच असंच एका गावामध्ये एका माणसाला वाटलं, एका भजनी मंडळातल्या गायकाला वाटलं की आपण कीर्तन करावं. मला महाराज लोकांचं लईच थाट आहे, मलाही कीर्तन करावं वाटतं. मी म्हणलं तुमच्या कंठात एवढा गोडवा आहे, तुम्ही जरा गात राहा, आमच्याकडे कशाला येत आहे, आम्ही आहोत बोलायला. नाही ना, मला कीर्तन करायचंच. गावातल्या लोकांना नेहमी म्हणायचं मला कीर्तन करायचं, कीर्तन करायचं. लोक म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही. उभं केलं कीर्तनाला. आता भजन तयार होतं महाराज. सुंदरपैकी पहिला रामकृष्ण हरी स्वरात म्हणला, यमनरा गाळवला. रूप पाहत आलोचनेसाठी पुरिया धनश्री. पहिल्या चालीचा तोच होता ना? कोणता होता पहिल्या चालीला राग? तोच होता ना? आता काही म्हणलं तर काय उगम माझ्या समाधानासाठी म्हणा. रूपापळे आळवली. जय जय रामकृष्ण हरी भजन झालं. कीर्तनाचा अभंग घेतला. विठोबा रोखमाई झालं. पांडुरंगा गुरु प्रथम नमन, कंबर बांधली, सगळं झालं. आता बोलायला सुरुवात झाली. मस्त पैकी बोला. तुकोबारा या अभंगातून म्हणतात, तुकोबारा या अभंगातून म्हणतात, पुढं आठवच ना, पुन्हा तुकोबारा या अभंगातून म्हणतात. बसलेल्या लोकांनी 5 मिनिट ऐकून घेतलं. ते म्हणले काय म्हणतात ते सांगा, नाहीतर खाली बसा. एकच शब्द जर पुन्हा पुन्हा उच्चारला तर लोकांना सहन होत नाही. आम्ही कॉलेजला असताना काही प्राध्यापकांना एक सवय असते मध्येच, नाही का, हो की नाही असं म्हणायची सवय असते. मला शिकवता ती लकब बनलेली असते. काही वक्त्याची सुद्धा असते, कीर्तन करायची सुद्धा असते. मला एखादा शब्द येतो, हो की नाही, हो की नाही असं म्हणायचे का आमची. आणि त्यांनी थोडं शिकवलं की हळूहळू आम्हाला ते सवय पाठ झाली की आम्ही काही झालं की हळूच म्हणायचं, हो की नाही. इंग्लिशचा विषय बनतो महाराज. एकच शब्द जर पुन्हा पुन्हा वापरला तर तो द्विरुक्ती नावाचा दोष आहे. पण याच्यातला मग तुम्ही म्हणाल द्विरुक्ती जर दोष असेल तर ज्ञानोबाराने हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा दोनदा शब्द का वापरला. कधी कधी सांगतो तुम्हाला, कधी कधी द्विरुक्ती ही अतिनिश्चितता प्रतीत करत असते. मी शिक्षक पेशातला माणूस आहे, आमचा अनुभव सांगतो, बरोबर ना. आता माझ्यासमोर माझ्यासोबतच 3 जण शिक्षक आलेत, आणखी नाही कोणी शिक्षक असतील त्यांच्यासाठी कळेल. शाळेमध्ये एखाद्या पोरांना मी आदल्या दिवशी अभ्यास देतो. अभ्यास दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आम्ही ते तपासतो किंवा पाहतो. पाहत असताना पोरं फार बहाणे करतात. ते काय म्हणतात माहिती आहे, पोरं म्हणतात गुरुजी मी लिहिलं पण वही घरी विसरली. खरं सांग गुरुजी, खरं सांगतो वही घरी विसरली. खरं सांगतो वही घरी विसरली असं म्हणल्याबरोबर आमच्या लक्षात येते की याने लिहिलं नाही, हे लबड बोलायला. मग आम्ही छडी घेतो, थोडंसं त्याला दरडावतो, खरं सांग. ते म्हणतं नाही लिहिलं. पण एखादं पोरगा असं असतं महाराज, एखादा विद्यार्थी असा असतो, ते काय म्हणतो गुरुजी मी खरं लिहिलं. खरं सांग गुरुजी, खरं खरं सांगतो मी लिहिलंय पण घरी विसरली. समजाव याने लिहिलंय, खरं आहे, बरोबर ना. एकच शब्द खरं खरं जेव्हा दोनदा आला तेव्हा ते निश्चितता प्रतीत करत असतं. एकदा जर ज्ञानोबारा हरिमुखे म्हणा म्हटले असते तर आम्हाला एवढं काही वाटलं नसतं. पण ज्या अर्थी ज्ञानोबारा दोनदा म्हणतायत त्या अर्थी निश्चितता आहे. कोणती निश्चितता आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी याच्यात 2 अर्थ आहेत. एक अर्थ असा आहे पुण्याची गणना कोण करी, कोण मोजील पुण्य, एवढं पुण्य होतंय. आणि दुसरा अर्थ बघा तुम्ही, मोठा माणूस असतो ना 200-400 एकर जमीनवाला, त्याला म्हणावं कस काय सोयाबीन किती झालं, किती होतंय की काय होते की, कोण मोपीत बसलं, मुनी मी बघत राहते, घालते पैसे आणून देते, कोण मोजत बसले. जास्त मोठी माणसं, जास्त श्रीमंत माणसं का पैसे मोजत बसते. आपल्यासारखे 10-10चं बंडल 3-3दा मोजत बसतात. आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं दुष्काळ जमा झाले का, खरडण जमा झाले का, बोंढाळी जमा झाले का विचार करतात. ज्यांच्या खात्यावर कोट्यवधी रुपयानं पैसे येते ते काय अकाउंट चेक करत बसते का किती जमा झाले, ते मग ते पैशाकडे कोण बघतंय. तसं ज्ञानोबा बोलतात पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हटल्यानंतर परमार्थाची एवढी अतिच्च कोटी अवस्था येते की त्या अवस्थेला गेल्यानंतर पुण्य सुद्धा शून्य वाटायला लागतं. पुण्याची किंमत राहत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा हरी हरी म्हटलं पाहिजे. हरिमुखे म्हणा,
हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी धावत्या वेगामध्ये माझ्याकडे उपलब्ध असणाऱ्या वेळामध्ये दोनच चरणाचा विचार मी आपल्या पुढे ठेवलाय. राहिलेल्या 2 चरण महाराज सोडवणारच आहेत. माझ्याकडे वेळही थोडंसं कमी आहे. महाराज आले अतिशय सुंदर महाराज बोलतायत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात. या ठिकाणी थांबत असताना माझ्या या सेवेला अतिशय सुंदर अशी साथ माझ्या टाळकऱ्यांना दिली. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत महाराज. बसलेल्या श्रोते मंडळींना माझा प्रश्न आहे, याने ज्या चाली गायल्या ना, हे सुंदर जे गायन केलं ते तुम्हाला आवडलं का नाही? बोला ना, आवडलं ना? नुसतं तोंडानंच आवडलं म्हणणार का? त्यांच्यासाठी काहीतरी द्या ना. वाजवा ना, मनातून वाजवा ना. मनातून टाळ्या, मनातून वाजवा, मनातून चला टाळकरी म्हणजे या टाळ्या तुमच्यासाठी होत्या. आणि कोणासाठी टाळ्या पडत नाहीत महाराज? कोणासाठी टाळ्या पडत नाहीत? पैसे देऊन आणलेले माणसं सुद्धा टाळ्या वाजवित नाहीत. मनानं कोण वाजवायला महाराज? आता तुमचा तरी काय दोष आहे? त्या 1:30-2 वाजत आले. या टाळ्या होत्या तुमच्यासाठी. आता टाळकरी मंडळी, माझा तुम्हाला प्रश्न आहे, या बसलेल्या मंडळीपैकी कुणीतरी गडबड गोंधळ केली का? कोणी उठलं का महाराज? किती शांत असे साधी गोष्ट आहे का महाराज? काय पुण्य असेल बुत्र महाराजांच्या आमच्या हे महात्मा काय पुरुष रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ही माणसं अशी बसतात. काय ताकद आहे तुमची टाळकरी मंडळी. खरंच कौतुक आहे की नाही? मग त्यांचं कौतुक तुम्ही करायला पाहिजे. नाही 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 नाही, टाळ्या वाजवायच्या नाहीत. आपल्याकडे असतं शस्त्र आहे ना, आपल्याकडे फार मोठं साधन आहे महाराज, टाळं. मनातून टाळं वाजवा बसलेल्या लोकांसाठी, फक्त टाळं. टाळ्या होत्या तुमच्यासाठी. टाळं होते बघा. तुम्ही जर ह्यांना टाळ्या वाजवल्या नसत्या तर ह्यांनी तुम्हाला टाळं वाजवले असते का? इंग्रजीतलं एक वाक्य महाराज, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. दुसऱ्याला सन्मान द्या, तुम्हाला सन्मान आपोआप मिळेल. माणसं सन्मान देण्यापेक्षा दुसऱ्याचा अपमान करायला लागले. दुसऱ्याचा अपमान करणारी माणसं नेहमी पदोपदी अपमानित होत असतात, आणि दुसऱ्याला सन्मान देणारी माणसं सन्मानाला पात्र ठरत असतात. टाळ्या तुम्ही त्यांच्यासाठी वाजवल्या म्हणून त्यांनी मोठ्या मनाने टाळं तुमच्यासाठी वाजवले. आणि या सगळ्यामध्ये नादब्रह्म देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या या सुंदर दोन्ही मृदंगाचार्याने आता मृदंग वाजेल दोघांसाठी. आता बघूया जरा कोणाचा पॅनल जड आहे, ते कोणाची पार्टी जड आहे बघायचं. मी ज्यांच्याकडे हात करेल त्यांनी वाजवायचे. तयार आहेत सगळे? तयार आहेत सगळे? टाळकरी सगळे तयार आहेत ना? तयार 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 राहिलं पाहिजे. तयार तयार सगळे तयार. माझा हात कुणीकडे जाईल? लक्ष द्या, लक्ष द्या. तयार तयार. टाळ्या. हे झालं एकमेकासाठी. एकमेकासाठी सगळ्यांनी मिळून एकदाच वाजवायचं. कुणासाठी ते नंतर सांगतो. टाळ टाळी मृदंग एकदाच वाजले. बजाव. हे कोणासाठी सांगू का? गावात कीर्तन चालू असताना कूलर लावून झोपी गेले त्यांच्यासाठी. चला, एवढा मोठा उत्सव चालू असताना झोपी गेले त्यांच्यासाठी होते. अतिशय सुंदर साथ दिली. मला तर असं वाटायला आता एवढी गुणवान टाळकरी आहेत महाराज, एवढी तुम्ही शिस्तीत बसलात. मला असं वाटायला लागले प्रत्येकाच्या जवळ यावं आणि मस्तपैकी पाठीवर येऊन शाबास शाबास म्हणावं असं वाटतं महाराज. असं वाटायला. पण आता मी शाबासकी देत बसल्यावर महाराज माझ्याकडे मोठे मोठे डोळे करतील महाराज. माऊलीचं भजन घेऊन मी पुन्हा आणखीन चालू आहे म्हणतील महाराज. शाबासकी मी देणार आहे, पण मी तुमच्या जवळ येऊन देणार नाही. शाबासकी मी देणार आहे, फक्त मी सांगेल तसं करा. आपला उजवा हात असा पुढे करा. सगळ्यांनी टाळकरी असे, सगळ्यांनी टाळकरी सगळी मंडळी असा उजवा हात असा पुढे करा. आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब पाहत आहोत अशी कल्पना करा. हात म्हणजे आपला आरसा आहे. असा हात थोडासा कवर न्या. सगळे आणखी सरळ न्या. कानाच्या रेषेत न्या. सगळ्यांनी असं थोडासा मागे न्या. आणखीन थोडासा मागे न्या. आणखीन थोडासा खाली न्या. हाना पाठीवर म्हणा शाबाश 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 शाबाश. बस
लोक आपल्याला शाब्बास म्हणू अगर न म्हणू, आपणच आपल्याला शाब्बास सुद्धा म्हणलं पाहिजे. जोपर्यंत माणूस स्वतःच्या नजरेत चांगला नसतो तोपर्यंत जगाच्या नजरेत कधी चांगला ठरत नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. याच ठिकाणी थांबतो. बोलत असताना अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. माझा परिचय या भागात थोडासा कमी आहे, पण एक गोष्ट सांगेल. मला माळ वैकुंठवाशी सोपन काका इसदकरांची आहे. माझ्या घरामध्ये 3 पिढ्यापासून काकांचं शिष्यत्व आहे. आमच्याकडे अंबाजोगाई तालुक्यात गित्ता हे काकांचं माहेरघर, सोपन काका इसदकरांचं, आणि गित्ता हे माझ्या वडिलांच्या मामाचं गाव. त्याच्यामुळे माझे आजोबा काकांच्या सानिध्यात आले, वडील काकांच्या सानिध्यात, आणि मीही काकांच्या सानिध्यात सेवा केली. मला माळ वैकुंठवाशी काकांनी घातली. काही काळ माझा माधवबुवा शास्त्री महाराज अंबाजोगाई संस्थान यांच्या सानिध्यात गेला. नंतरचा काही काळ वारकरी शिक्षण संस्था आळंदी इथे गेला. भागवताचे, रामायणाचे आणि कीर्तनाची सेवा करत असताना लातूर जिल्ह्यामध्ये रेणापूर तालुक्यात खानापूर हे माझं छोटंसं गाव आहे. पण नोकरीच्या निमित्ताने मी सध्या जालना जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो. राहायला आम्ही चारठाणाला, म्हणजे सर आम्ही सोबतच राहतोय. आणि त्या परिचयाने सरामुळे, संतोष सरामुळे ह्या भेटीचा योग आहे. याच ठिकाणी थांबतो. जाता जाता एक विनंती करतो आहे की अधूनमधून तुम्ही मला झी 24 तास, झी टॉकीज आणि झी युवा या 2-3 वाहिनीवरती माझी बरीच कीर्तन आपण ऐकली आहेत. थोड्याच दिवसामध्ये मनमंदिरा याही कार्यक्रमाची रेकॉर्डिंग एक 8-15 दिवसात होणार आहे. झी टॉकीजवरती मी जवळपास 8 कीर्तनं सादर केलेली आहेत. ही कीर्तनं बऱ्याच जणांनी ऐकली आहेत, बऱ्याच जणांचे फोन माझ्याकडे येत आहेत. पण मला फोन करून सांगण्यापेक्षा जर एखादा पत्र किंवा एखादा मेल जर आपण झी 24 तासच्या किंवा झी टॉकीच्या ऑफिसला जर पाठवला तर त्याचा निश्चितपणे आम्हाला फायदा होईल अशी विनंती करतो. जाता जाता दुसरी एक सूचना देतो. आम्ही दरवर्षी एका क्षेत्रावर जाऊन कथा करत असतो. मागच्या वर्षी श्री क्षेत्र जगन्नाथपुरीला जाऊन, त्याच्या अगोदर श्री क्षेत्र रामेश्वरम धाम, त्याच्या अगोदर काशी, त्याच्या अगोदर वृंदावन, यावर्षी श्री क्षेत्र द्वारका धाम गुजरात दर्शनासाठी आम्ही जातोय. फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं आयोजन आहे. कथेचं, भागवत कथेचं निरूपण मी स्वतः करणार आहे. अतिशय सुंदर आयोजन असतं. व्यवस्था तर खूप छान असते महाराज. मी वर्षभर बाहेरची व्यवस्था घेत असल्यामुळे लोकांची गैरसोय करणं हा माझा स्वभाव नाही. व्यवस्था अतिशय छान असतं. रेल्वेने झोपून जायचं, झोपून यायचं, उतरल्याबरोबर लक्झरी बसमध्ये बसायचं, प्रवास करायचा, दर्शनाला जायचं. राहायला सगळ्यांना रूमची व्यवस्था असते. हॉल जसं असेल तसं भागवा, विषयच नाही. ही सगळी व्यवस्था. जेवायची व्यवस्था तर बघायचंच काम नाही. सकाळी उठायचं, उठल्याबरोबर पारशा तोंडाने एकदा चहा प्यायचा आणि तोंड धुवून एकदा चहा. चहा झाल्याबरोबर लगेच नाश्ता, नाश्ता झाला की जेवण, जेवण झाल्यावर कथा, कथा झाल्यावर पुन्हा चहा, पुन्हा जेवण, पुन्हा फिरून यायचं, पुन्हा दर्शन, पुन्हा रात्री हरिपाठ, पुन्हा चहा, पुन्हा जेवण, टकाटक. सकाळी चहा, पुन्हा नाश्ता, जेवण, चहा, नाश्ता, जेवण, चहा, नाश्ता, जेवण. जाताना वजन करून जायचं, आल्यावर वजन करायचं. अर्धा-पाव किलो वजन नाही वाढलं तर मला बोलायचं. व्यवस्था अतिशय छान असते. जर कोणाला पाहिजे असतील तर त्याच्या काही पत्रिका माझ्याकडे आहेत. जरी प्रत्यक्ष पत्रिका नाही मिळाली, तुम्ही एखादा व्हॉट्सॲपवरती जरी मला मेसेज केला, द्वारकेची पत्रिका पाठवा, तरी तो आपल्याला मिळू शकेल. त्याच्यासाठी मी माझा मोबाईल नंबर सांगतो आहे. 98 50 93 96 41. पुन्हा एकदा सांगतो आहे. 98 50 93 96 41 हा मोबाईल आहे. याच्यावर आपण व्हॉट्सॲप जरी केला तरी आपल्याला पत्रिका मिळून जाईल. ज्यांना यायचं आहे त्यांनी जरूर यायचं आहे. पण ज्यांना यायचं नाही त्या माणसांनी घरी बसून आमचा हिशोब करायचा नाही. माणसं किती असतात? 400. पैसे किती असतात? 11,700. मग 11,700 400 लोकांचे किती लाख होतील? खर्च किती होईल? आणि प्रशांत महाराजाला किती शिल्लक राहील ह्याचा हिशोब करायचा नाही. माणसं येत नाहीत पण घरी बसून हिशोब केल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्यासाठी हे सांगतो. यायचं नाही पण हिशोब करायचा नाही, एवढी विनंती करतो. याच ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा आपण हा सुंदर उत्सव करताय. मारुतराव महाराजांची, मोतीराम महाराजांची ही परंपरा आपण चालवत आहे. मी सुद्धा याच परंपरेचा एक पाईक आहे. काहीतरी ऋणानुबंध असतील म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा आणि या सेवेमध्ये सेवा करण्याचं भाग्य माझ्या पदरी आलंय. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करत असताना, बोलत असताना एखादा अपशब्द गेला असेल क्षमा असू द्या. लहान तोंडी एखादा मोठा घास झाला असेल क्षमा असू द्या. माझ्या मुखातून निघालेल्या एखाद्या माझ्या शब्दाने कोणाचं मन दुखवलं असेल, कोणाला काय वाईट वाटलं असेल, खटकलं असेल, त्याबद्दल उदारंत करण्याने क्षमा करा. क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय.